आज अशोक सराफ यांचा वाढदिवस असून त्यांनी मराठीच नव्हे तर हिंदी इंडस्ट्रीत देखील त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आयत्या घरात घरोबा, अशी ही बनवाबनवी, धूम धडाका यांसारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका आपल्याला प्रचंड आवडतात. त्यासोबतच करण अर्जुन, यस बॉस, प्यार किया तो डरना क्या यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी खूप चांगल्या भूमिका साकारल्या. हम पाच या मालिकेत साकारलेल्या आनंद माथुर या भूमिकेमुळे त्यांना मराठी नव्हे तर अमराठी प्रेक्षकांचे देखील प्रेम मिळालं. अशोक सराफ यांचे लग्न अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्यासोबत झाले असून त्या दोघांना अनिकेत नावाचा मुलगा आहे. अनिकेत गेल्या अनेक वर्षांपासून परदेशात राहत असून तो एक शेफ आहे. तो गेल्या काही वर्षांपूर्वी त्याचे जेवण बनवण्याचे अनेक व्हिडिओ यूट्यूबवर पोस्ट करत होता. पण आता त्याने त्याचे प्रोफेशन बदलले असून तो आता एक टीचर बनला आहे. निवेदिता जोशी यांनीच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी सांगितलं आहे. निवेदिता यांनी सांगितलं आहे की आता आमचा मुलगा ऑक्सफर्डमध्ये इंग्लिश शिकवतो. तू हे कर, तू हे करू नको असं आम्ही दोघांनी त्याला कधीच सांगितलं नाही. तो खरं तर खूपच चांगला आचारी आहे. त्यासोबतच तो खूप चांगला लेखक देखील आहे. तो चांगल्या कविता करतो. तो काही वर्षांपूर्वी कॅनडात राहत असतानाच लॉकडाऊन लागला आणि या सगळ्यामध्ये त्याची नोकरी गेली. तू भारतात परत ये असं आम्ही त्याला सांगत होतो, पण त्याला भारतात परतायचं नव्हतं. त्याने या सगळ्यामध्ये स्वतःच एक मार्ग निवडला. तो इंग्लिश किंवा ब्रिटिश ॲक्सेंटमध्ये खूपच चांगलं इंग्रजी बोलतो आणि त्यामुळेच त्याने ॲक्सेंट कोच म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने सेल्टा नावाची एक परीक्षा दिली आणि आत्ता तर तो ऑक्सफर्डमध्ये इंग्लिश शिकवतोय. खरं तर लॉकडाऊनमध्ये सगळाच हॉटेल व्यवसाय ठप्प झाला होता. लॉकडाऊननंतर हॉटेल व्यवसायाला हळूहळू करून उभारी आली आणि त्यामुळे तू पुन्हा शेफचं काम कर असं आम्ही त्याला सुचवलं होतं. पण शेफपेक्षा टीचिंग प्रोफेशनमध्ये चांगला पैसा मिळतो असं त्याला वाटत असल्याने त्याने सुरुवातीला टोरंटोला मुलांना शिकवलं आणि आत्ता तर तो ऑक्सफर्डला गेला आहे आणि त्यामुळे आता त्याच्या व्यवसायाची आम्हाला कोणतीही चिंता नाही आहे. अनिकेतचे आईवडील दोघंही अभिनेते असले तरीही त्याला अभिनयात अजिबातच रस नाही आहे. तो परदेशात राहत असल्यामुळे तो येथील कार्यक्रमात किंवा पुरस्कार सोहळ्यात देखील कधीच दिसत नाही. नुकत्याच झालेल्या कान्स फेस्टिवलमध्ये त्याने त्याच्या आईवडिलांसोबत उपस्थिती दर्शवली होती.